संहारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, दिवाळीच्या मी आपल्याला रेमेडीज सांगितल्या, त्या खूप लोकांनी रेमेडीज केल्या। एखाद्या गरीब व्यक्तींना वस्त्रदान दिले किंवा मिठाईचे बॉक्स दिले, त्यामुळे त्यांना मिळालेला आनंद हा द्विगुणित होऊन यांना सुद्धा आनंद लाभला। त्याप्रमाणे एखादं वेगळेच मानसिक समाधान लाभून घेऊन एक पॉझिटिव्ह एनर्जी येते की आपण कोणासाठी काहीतरी करू शकतो। अशा छान छान कमेंट सुद्धा आल्या। खूप लोकांनी फोन करूनच सांगितलं की गुरुजी आपण सांगितल्याप्रमाणे केलं, खूप आनंद झाला। अशा छान छान गोष्टी ज्या आहेत कराव्या आपल्या राशीप्रमाणे, त्या आपल्याला मी सांगत राहीन। मित्रांनो, अजूनपर्यंत आपले हे चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, लाईक करा, जेणेकरून आपण इतरांना सुद्धा आपले हे व्हिडिओ शेअर करू शकाल। कुठल्याही ग्रुपवरती लिंक येण्याची वाट आपल्याला पाहावी लागणार नाही आणि त्यामुळे आपल्याला बेल आयकॉन दाबल्यामुळे किंवा लाईक केल्यामुळे, सबस्क्राईब केल्यामुळे आपल्याला सर्वप्रथम तो व्हिडिओ अपलोड झाल्यावरती पाहता येईल। तर मित्रांनो, नक्की हे करा। आपल्या कमेंट मला आवडत आहेत, छान वाटत आहेत, त्यामुळे मी आपला आभारी। आपण हे बघत आहात व्हिडिओ। हे राशी भविष्य असणार आहे, साप्ताहिक राशी भविष्य 4 ते 10 नोव्हेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य। चला तर पाहूया साप्ताहिक राशी भविष्य। 4 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य मीन राशी। या सप्ताहात आपल्याला आर्थिक गोष्टीतून थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो। म्हणजे पैशांची जुळवाजुळव करणे, पैसे जमा करणे किंवा कुठे भरण्यासाठी पैसे गोळा करणे, अशा काही गोष्टीतून थोडासा आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो, उद्भवू शकतो। विनाकारण आपली चूक नसतानाही कदाचित आपल्याला आर्थिक दंड सुद्धा या कुटुंबाच्या कलहामुळे, कारणामुळे, कुठेतरी पैसे भरण्यामुळे, वेळ झाल्यामुळे आर्थिक दंड सुद्धा आपल्याला भोगावा लागू शकतो। अशा काही गोष्टी घडतील। अथवा सतत एकाच ठिकाणी धन खर्च करणे किंवा सतत आपल्यालाच धन खर्च करणे, अशाही गोष्टी आपल्याला कराव्या लागू शकतात। सप्ताहाच्या शेवटी किंवा अखेरीस आपण कुटुंबासोबत एखादे देवदर्शन किंवा एक धार्मिक ठिकाण, अशा ठिकाणी जाण्याचे आयोजन नियोजन सुद्धा या सप्ताहामध्ये करू शकतात। त्यावर आपण त्या ठिकाणी जाल, आयोजन नियोजन कराल, कुटुंबातल्या लोकांबरोबर थोडंसं मौज मजा करता येईल किंवा थोडासा टाइम घालवल्यामुळे मानसिक दडपण जो आर्थिक गोष्टीचा किंवा इतर गोष्टीचा झालाय तो सुद्धा कमी करता येईल किंवा कमी होईल। आता आरोग्यात असलेल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर होतील, परंतु या काळामध्ये एक लक्षात ठेवायचं की विनाकारण कोणाच्याही वादात पडायचं नाहीये किंवा विनाकारण कोणाशी वादविवाद वाढवून सुद्धा घ्यायचा नाहीये। इतरांच्या वादविवादात पडणे किंवा वादविवादात भाग घेणे किंवा आपला वादविवाद विकोपाला नेणे हे शक्यतो कटाक्षाने या काळामध्ये टाळा। कारण आधीच आर्थिक दृष्टीतून जो मानसिक त्रास झालेला आहे तो मानसिक त्रास किंवा इतर ठिकाणी वादविवाद केल्यामुळे कदाचित दुप्पट दंड किंवा जास्त पैसे भरणे किंवा काही आर्थिक नुकसान होणे, अशा गोष्टी सतत घडू शकतात। त्या आपल्या चुकीमुळे या ठिकाणी घडू शकतात। जर दंड भोगावा लागणार आहे त्या ठिकाणी तो इतरांच्या चुकीमुळे, पण आता जो दंड भोगावा लागणार तो आपल्या चुकीमुळे, आपल्या चुकीच्या बोलण्यामुळे। त्यामुळे कुठेही बोलताना वादविवाद होणार नाही, शब्दांचा अपशब्द वापरला जाणार नाही, अपशब्द वापरून काही बोलले जाणार नाही, याची विशेष काळजी आपण या सप्ताहामध्ये घ्या। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 7 आणि 9, शुभ अंक असणार आहे 7 आणि शुभ रंग असणार आहे क्रीम कलर, याचा आपण लाभ करून घ्या। मित्रांनो, या कुष्मांड नवमीसाठी आपल्याला विशेष रेमेडी सांगतोय। तर 10 तारखेला जी कुष्मांड नवमी आहे, त्या कुष्मांड नवमीच्या दिवशी 1 कुष्मांड, 11 केळी आणि काळे तीळ कुठल्याही सद्गुरूच्या मंदिरामध्ये, ज्या गुरुंना आपण मानता, साईबाबा असतील, स्वामी समर्थ असतील, दत्त महाराज असतील, गजानन महाराज असतील, पंत समर्थ असतील, कुठलेही असतील, त्या ठिकाणी जाऊन हे मी सांगितलेले दान आपण त्या ठिकाणी करा। त्या ठिकाणी देवळात जे गुरुजी असतील त्यांना करा, पुजाऱ्यांना करा किंवा त्या ठिकाणी देवळामध्ये देवस्थानामध्ये ठेवा। त्या ठिकाणी देवाला नमस्कार करा, आशीर्वाद घ्या। ह्या कुष्मांड दानाचे वेगळेच फल आहे ते प्राप्त होईल। सध्या आर्थिक आणि शारीरिक जी अडचण आहे ती दूर होईल आणि त्याचा आपल्याला लाभ करून घेता येईल। मित्रांनो, आपल्या राशीप्रमाणे जे मी कुष्मांड दान आपल्याला करायला सांगितले आहे, कुष्मांड दानाचे कार्तिक मासामध्ये खूप वेगळेच फळ सांगितलेले आहे, त्याचमुळे मी आपल्याला हे करायला सांगत आहे। कार्तिक नवमीच्या दिवशी म्हणजे कुष्मांड नवमीच्या दिवशीच फक्त कुष्मांड दान दिलं जातं आणि कुष्मांड दान घेतलं जातं। इतर कुठल्याही दिवशी कोणी ते कुष्मांड दान घ्यायला जात नाही आणि द्यायला जात नाही। त्यामुळे हा काळ उत्तम आहे। या काळात कुठल्याही परिस्थितीमध्ये हे दान
आणि सांगितलेली रेमेडीज आपण नक्की करा. याच्यातून चांगला फळ प्राप्त होतं. कुष्मांड दानाचं वेगळं फळ आहे, कथा सुद्धा आहे, मी केव्हा तरी सांगेन, पण हे नक्की करा मित्रांनो. या रेमेडीज सांगितल्या मुद्दाम करा, याच्यातून चांगले फल प्राप्त होते, चांगले व्हायब्रेशन मिळते आणि काहीतरी चांगल्या गोष्टी करतात. जबरदस्ती नाहीये, आपण आधी करून जर आपल्याला त्याचा फायदा झाला असेल तर नक्की आपण करा, याचा फायदा होईलच. आणि मी मागच्या वेळी जी रेमेडी सांगितलं त्याचे सुद्धा आपण कमेंट करा, या रेमेडीचं सुद्धा आपण कमेंट करून मला कळवा. आपण स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त ज्या काही आपण जप करतायत किंवा मला कमेंटमध्ये लिहितात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. प्रत्येक वेळी आपल्या प्रश्नाचं प्रतिउत्तर मला देता येत नाही, तरी मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर खूप लोकांचं मत असतं की नाही, अमूर राशीचं गुरुजींनी 2 मिनिटं सांगितलं, आमच्या राशीचं 1 मिनिटं सांगितलं किंवा 5 मिनिटं सांगितलं, आमचं 2 मिनिटं सांगितलं, असं असत नाही मित्रांनो. त्या राशीप्रमाणे जे मला तुम्हाला सांगणं योग्य वाटतं, जे सांगणं योग्य आहे तितकाच भाग मी तुम्हाला सांगतो. उगाच जास्त काहीतरी सांगून टेन्शन देण्याचा प्रयत्न करत नाही किंवा द्यायचं नसतं. तर ज्या गोष्टी मी सांगितल्या त्याच गोष्टी मी सांगितल्या, पुन्हा पुन्हा तेच सांगतोय. खूप लोकांचंही मत असतं की गुरुजी पुन्हा पुन्हा प्रत्येक राशीमध्ये तेच सांगतायत किंवा प्रदवेळी हेच सांगत आहेत, तर ते सांगणं ते गरजेचं असतं. आणि ते सांगून जर सुधारणा होत असेल किंवा व्हावी याच्यासाठी जो प्रयत्न करत असेल तो काय वेगळा वाईट नाहीये, तर तो आपण सुद्धा करण्याचा प्रयत्न करा. आपल्यालाही दिसून येत असेल की त्याच गोष्टी आपल्याबरोबर सुद्धा घडत आहेत, त्यामुळेच तुम्हाला ते पुन्हा पुन्हा तो सांगण्याचा प्रयत्न करतोय किंवा सांगत आहे. यामध्ये गैरसमज नसावा. मित्रांनो, अजूनपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, इतर लोकांपर्यंत ग्रुपपर्यंत पाठवा, यातून लाभ होईल. चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.